नमस्कार, मी गणेश आचवाल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे मराठीतल्या पहिल्या युनिव्हर्सचं, ज्या चित्रपटाचं नाव आहे घबाड कुंड. त्याची घोषणा आत्ता झाली, 19 जूनला रिलीज होतोय. आणि या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग असणारी माझी मैत्रीण प्राजक्ता हनमकर आज आपल्यासोबत आहे. प्राजक्ता, सर्वप्रथम अभिनंदन, एवढ्या मोठ्या प्रोजेक्टात तू भाग झालेस. मला जाणून घ्यायचं आहे, चित्रपटाबद्दल तू काही सांगणार नसे आम्हाला माहिती, पण एकंदरीत हा चित्रपट कसा मिळाला आणि हॉरर एलिमेंट आहे त्यामुळे. नमस्कार. खूप छान वाटतंय अशा एखाद्या चित्रपटाचा आपण भाग असणं जो वेगळा आहे खऱ्या अर्थाने. मी ना यांच्या अल्याडपल्याडच्या प्रीमियरला आले होते आणि मी आता म्हटलं तसं की मानसिक मी या चित्रपटाचा भाग होते. माझं ठरलं होतं की आपल्याला असा एक चित्रपट आता करायलाच पाहिजे म्हणून, कारण आपण कधी भयपट केलेलाच नाही. बरोबर. त्यामुळे मी असं ठरवलं आणि काही दिवसातच मला प्रीतम पाटील यांचा फोन आला की मी तुझा आता थांबायचं नाही पाहिला आणि तू खूप छान काम केलंस, आणि त्यांनी खूप कौतुक केलं. आणि नंतर पुन्हा त्यांचा फोन आला की अगं मी एक चित्रपट करतोय, अल्लाड भाग आहे आणि तुला आवडेल का करायला. तर मी म्हटलं मी आहेच आहे, म्हणजे मानसिक मॅनिफेस्टेशन जसं म्हणतो. ओके. तर कमाल झालाय हा चित्रपट. खरंच वेगळा आहे आणि सगळी तांत्रिक अंग खूप कम आहेत. एक्झॅक्टली. मला भयपटांबद्दल एक विचारावं वाटतं की आपण लहानपणी एखादी कथा वाचलेली असते, रत्नाकर मतकरी असतील, नारायण धारप असतील. तुला कोणत्या लेखकांनी प्रभावित केलंय भयकथेच्या बाबतीत? म्हणजे नारायण धारपांचं वाचताना मी थोडी का होईना घाबरले. तसं मला भीती दाखवणं कठीण आहे. अच्छा, बरोबर. काही अशी घाबरणारी मुलगी नाही. तू या चित्रपटात भीती दाखवतेस का? नाही. काढून घ्या. मला जरा काय म्हणतात, मोकळा श्वास माझ्या निमित्ताने घेता येईल चित्रपट, असं मी आता सांगू शकते. पण मी अशी काही घाबरणारी मुलगी नाहीये. पण पुस्तकं वाचताना आपण त्यात रमत जातो आणि आपण त्यातला भाग होतो आणि आपल्याला एकदम धक्का बसतो. तसं मला नारायण धारपांनी घाबरवलं आणि रत्नाकर मतकरींनी घाबरवलं. बरोबर. आठवणीतला एखादा भयपट जो चित्रपट म्हणून हा खेळ सावल्यांचा असेल किंवा बाकी कुठला तुला सांगायचा? तो नाही फार भयपट पाहत. ओके. किंवा एखादी मालिका, हॉरर मालिका? नाही फार पाहणं होत नाही, त्यामुळे नाही. मालिका नक्की नाही, पण चित्रपटही मी भयपट फार पाहत नाही. म्हणजे तो जॉनर मी थोडा पाहण्यासाठी बाजूला ठेवलाय आणि आता मी पाहीन या निमित्ताने. 19 तारखेला गुढीपाडवा आहे. येणाऱ्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने काय संकल्प केलायस ते आपल्या प्रेक्षकांना सांग. माणूस म्हणून छान वागूयात, हाच माझा दरवर्षीचा कायम आणि समान संकल्प आहे की सगळे एका पातळीवर राहूयात आणि सगळे माणूस म्हणून एकमेकांशी गुण्यागोविंदाने वागूयात. तुला शुभेच्छा. खूप. तुम्हालाही खूप शुभेच्छा. आणि आपण सांगूया की घबाड कुंडला चांगला प्रतिसाद द्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.